नमस्कार रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. तदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 86. पिंगलेश्वर तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंड वाचक. तत गच्छेन महाराज पिंगला वर्तमुत्तमम षड्गमस्य समिस्तय रेवाया उत्तर तटे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले महाराज त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर संगमाजवळ स्थित उत्तम पिंगलावर्त तीर्थास जावे. राजेंद्र, पिंगलेश्वर महादेव अग्निद्वारा स्थापित आहे. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे पूज्य अग्निदेवाने श्री पिंगलेश्वराची स्थापना केली. माझ्यावर कृपा करून हे कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले, माझ्या राजा सुखस्वरूप पार्थचे भयंकर क्रीडा करण्यास उत्सुक चित्त श्री शंकराने निजवीर्य सामर्थ्याने कामरूप अग्निदेवाला तृप्त केले. अपरिमित तेजस्वी श्री रुद्रदेवाने अग्निदेवाच्या मुखात स्वदेश तेज टाकले. त्या तेजाने जळत अग्निदेवांनी तीर्थयात्रेची इच्छा केली. ते समुद्र व नद्यांमध्ये क्रमशः भ्रमण करून श्री नर्मदाच्या तटावर पोहोचल्यावर अग्निदेवाने परमभक्तीने तीव्र तपोमय ध्यान केले. अग्निदेवाने वायूचे सेवन करून शतवर्षापेक्षा अधिक काळ ध्यान केले. त्या वरदायी भगवान श्री शंकरांनी अग्निदेवाच्या तपस्येने संतुष्ट झाले. तिथे जवळ जाऊन श्री शंकर बदले, अग्निदेव, तुझ्या मनात जे असेल ते मला सांग. अग्निदेवाने व्यक्त केले, हे सर्व लोकस्वामी उग्रमूर्तीधारी श्री शिवशंभू, आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. श्री महेश्वर, मी आपल्या वीर्याच्या तेजाने दग्ध झाल्यामुळे कुष्ठी झालो आहे. माझ्यावर कृपा करा, माझा रोग नष्ट करा. त्या श्री शंकर बदले, देवांना भविष्य देणारा अग्निदेव, तू माझ्या कृपेने त्वरित रोगरहित होशील. या तीर्थात स्नान करून तू स्वतःचे पूर्वरूप प्राप्त करशील. असा वर देऊन श्री शंकर अंतर्धान पावले. त्यानंतर अग्निदेवाने त्वरित श्री नर्मदा जलात स्नान केले. तेव्हा ते रोगरहित होऊन दिव्यस्वरूप झाले. त्या अग्निदेवाने तिथे श्री पिंगलेश्वर महादेवाची स्थापना केली. श्री पिंगलेश्वर नावाने त्याची पूजा केली व आनंदाने श्रोताद्वारा श्री शंकराची वंदना केली. त्यानंतर ते स्वस्थाने निघून गेले. जो क्रोधावर ताबा मिळून व्रत उपवास करतो त्याला अतिरात्र यज्ञाचे फल प्राप्त होते आणि अंतसमयी तो रुद्रभावास प्राप्त होतो. जो मनुष्य सत्पार्थी ब्राह्मणाला यथाशक्ती अलंकाराने अलंकृत वासरासहित कपिला गोदान करतो तो मनुष्य निश्चित उत्तम गती प्राप्त करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील पिंगलेश्वर महात्म्यवर्णन नावाचा 86 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.